आजची माहिती प्रत्येक ग्रामीण नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे, विशेषतः ज्यांचे प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मंजूर झाला आहे किंवा ज्यांच्या घरात कुणी या योजनेचा लाभार्थी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्र शासनाने एक नवीन शासन निर्णय काढला। या निर्णयानुसार काही पात्र लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त 50,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे। आता हा जी आर नेमका काय आहे, कोणाला हा लाभ मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही, शासनाने 15 कोटीचा निधी का मंजूर केला आणि या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ। सर्वप्रथम हा निर्णय का घ्यावा लागला ते पाहूया। मित्रांनो, आज घर बांधायला म्हटलं की किती खर्च येतो हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। सिमेंट महाग, लोखंड महाग, वीट महाग, मजुरी महाग, प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढला आहे। अशा परिस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेत घर मंजूर झाली तर अनेक लाभार्थ्यांना ते पूर्ण करणं कठीण जातं। अनेकांची घर अर्धवट राहिली। शासनाने ही अडचण लक्षात घेतली आणि म्हणून हा निर्णय घेतला आहे। या शासन निर्णयात स्पष्ट सांगितलं आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून प्रति लाभार्थी अतिरिक्त 50,000 रुपये दिले जाणार आहे। या निर्णयासाठी शासनाने 15 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली आहे। म्हणजे हा फक्त कागदावरचा निर्णय नाही, तर त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अनेकांना वाटेल की हा प्रत्येकाला 50,000 मिळणार, पण तसं नाही। हा लाभ फक्त त्या लाभार्थ्यांना मिळणारा ज्यांचा प्रधानमंत्री आवास योजनेत घर मंजूर झाला आहे आणि जे शासन निर्णयात नमूद केलेल्या प्रवर्गात येतात। जर तुमचं नाव लाभार्थी यादीत नसेल तर या जी आर मुळे नवीन घर मंजूर होणार नाही। हा निर्णय नवीन अर्जासाठी नाही, शासनाने निधी मंजूर केला। पुढे संबंधित विभाग, जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण होईल। त्यानंतर पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल। मित्रांनो, मला या जी आर मधली एक गोष्ट महत्वाची वाटते, शासनाने अतिरिक्त 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजे संपूर्ण घराचा खर्च शासन करणार आहे असा अर्थ नाही, पण आजच्या महागाईत ही रक्कम गरीब कुटुंबासाठी खूप मोठा आधार ठरू शकते। घराचं उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी याचा निश्चित फायदा होईल। तर मित्रांनो, या जी आर मध्ये एवढं स्पष्ट होतं की पात्र लाभार्थ्यांना अतिरिक्त 50,000 रुपयाची मदत देण्यासाठी शासनाने 15 कोटी रुपयाची निधीला मंजुरी दिली आहे। ही माहिती महत्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, जी आर आणि शेतीविषयक अधिकृत माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।